पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पाकिस्तानला गुप्तचर माहिती पोहोचवण्याच्या तिच्यावरती आरोप असतानाच पाकच्या अधिकाऱ्याशी असलेला संबंध आणि आता पहलगाम कनेक्शनही समोर आलंय. या पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबतचे संबंध कशा प्रकारे निर्माण झाले आणि पहलगाम कनेक्शन नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर पाकिस्तानची हेरगिरी केल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली. नौमान इलाही, गजाला, यामीन मोहब्बत, अरमान, मुजीब रहमान, जाफर हुसैन, अनाम आदमी, नौमान इलाही, मोहम्मद जुबैर, पलक शेर मसीह, सूरज मसीह आणि यात देवेंद्र सिंह ढिल्लों आणि ज्योती मल्होत्रा या 2 हिंदूंचा देखील समावेश आहे. ज्योती मल्होत्रा हे नाव समोर येताच एकच खळबळ उडाली, कारण ज्योती एक फेमस ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. ट्रॅव्हल विथ जो नावाच्या तिच्या चॅनलला लाखो सबस्क्रायबर्स आहेत आणि तिच्या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. अशात ही ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली. ज्योती हरियाणाच्या हिसारमधील रहिवासी, पण ती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. हरियाणा पोलिसांना केंद्रीय एजन्सीकडून इनपुट मिळाले होते, ज्याच्या आधारे ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली. मल्होत्रानं पाकिस्तानी कार्यकर्त्यासोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याची कबुली दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली. ती एक वेळा नाही तर अनेक वेळा पाकिस्तानला गेली होती आणि यानंतर ती चीनला गेली. सध्या तिला 5 दिवसांच्या रिमांडवरती ठेवण्यात आले. दरम्यान पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्योती आणि पहलगाममध्ये हल्ल्याचं कनेक्शनही समोर आले. सोशल मीडियावरील तिच्या व्हिडिओनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 3 महिन्याआधीच ती श्रीनगरला गेली होती. या काळात तिनं पहलगामलाही भेट दिली होती. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिशच्या संपर्कात होती. दानिशसोबतचे तिचे व्हिडिओ देखील सोशल मीडिया अकाउंटवरती आहे. असं म्हटलं जातं की ज्योतीला पाकिस्तान एक्सप्लोअर करायचं होतं. यासाठी ती व्हिसा मिळवण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासात गेली. तिथेच ती दानिशला भेटली. यावेळी दोघांमध्ये नंबर एक्सचेंज झाले आणि यातच दानिशसोबत तिची जवळीक वाढल्याचा दावा केला जातो. दोघांनी अलीकडेच बाली म्हणजेच इंडोनेशियातील बाली इथे आठवडाभर एकत्र देखील घालवला. 2023 मध्ये ज्योतीला पाकिस्तानचा 10 दिवसांचा व्हिसा मिळाला. तिथे ज्योती पाकिस्तानची गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांना भेटली. ज्योतीनं पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे अधिकारी शाकिर याचा नंबर जाट रंधावा या नावानं सेव्ह केला होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. आणि याच नंबरवरती तिचे चॅट्स आणि मेसेजेस हे इन्क्रिप्टेड स्वरूपामध्ये सापडलेले आहे. माहितीनुसार एप्रिल 2024 मध्ये ज्योतीने सुमारे 12 दिवस पाकिस्तानचा दौरा केला. पण पाकिस्ताननंतर लगेचच ज्योतीनं जूनमध्ये चीन गाठलं. तेव्हा ती सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरती आली. चीनमध्ये तिने आलिशान गाड्यांमध्ये दागिन्यांच्या दुकानासह अनेक ठिकाणी दौरे केले. यामुळे भारतीय सुरक्षा संस्थांच्या त्याचा हेतू आणि खर्चाबद्दल शंका निर्माण झाली आणि त्यानंतर तिच्यावरती पाळत ठेवायला सुरुवात झाली. असं बोललं जातं की भारतात परतल्यानंतर दानिशनं ज्योतीला डिनरसाठी पाकिस्तान उच्चालयात बोलवलं होतं, जिथे त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर दानिश आणि त्याचा सहकारी अली एहसान यानं ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांशी म्हणजेच ISIच्या अधिकाऱ्यांशी करून दिली. पुढे ज्योती या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. यासाठी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड ॲप्सचा वापर तिने केला. या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना गुप्तचर माहिती पाठवण्यास सुरुवात केली. तिने अनेक ट्रॅव्हल ब्लॉग देखील संशयास्पद पद्धतीनं प्रवास केल्याचं बोललं जातं. असं म्हटलं जातं की या ट्रॅव्हल ब्लॉगमधून ती बरीच सुरक्षित स्थळांची माहिती पाकिस्तानला पुरवत होती. याशिवाय ती दानिशच्या मदतीनं पुन्हा पाकिस्तानमध्ये गेली होती. या दरम्यान तिने अटारी वाघा सीमा लाहोरमधील अनारकली बाजार आणि काटसराज मंदिरला भेट दिली होती. हे व्हिडिओ देखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती आहे. या व्हिडिओतून तिने पाकिस्तानची पॉझिटिव्ह इमेज तयार करण्याचा आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तशी जबाबदारी तिच्यावरती सोपवण्यात आल्याचंही बोललं जातं. अर्थातच या चॅनलच्या माध्यमातून ती सोशल मीडियावरती पाकिस्तानची पॉझिटिव्ह इमेज दाखवत होती. आता तिनं पाकिस्तानला नेमकी कोणती माहिती दिली हे उघड झालेलं नाही, पण आता पोलिसांनी ज्योतीचा मोबाईल, लॅपटॉप आणि त्या सर्व वस्तू जप्त केल्यात आणि तिला 5 दिवसांच्या रिमांडवरती पाठवलंय. एवढंच नाही, आता झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान म्हणजेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. आता अर्थात या संदर्भातील पुरावे काही समोर आलेले नाहीयेत, पण त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. पहलगाम हत्याकांडाच्या आधी ज्योती डिसेंबर-जानेवारीमध्ये पहलगामला गेली होती आणि मार्चमध्ये ती पुन्हा एकदा पाकिस्तानला गेल्याचंही बोललं जातं. एवढंच नाही, ज्यावेळी पहलगाम हल्ला झाला त्यानंतर ज्योतीनं तिथल्या पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. त्याचाही व्हिडिओ तिचा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. दरम्यान ट्रॅव्हल ब्लॉगर असणाऱ्या ज्योती मल्होत्राला हेरगिरी आणि पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तिच्यावरती 1923च्या अधिकृत
गुपिते कायद्याच्या कलम 3 आणि 5 तसेच भारतीय न्यायसंहिता कायद्याच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये 3 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा परिस्थितीमध्ये तिचे पहलगाम हत्याकांडाशी काही संबंध आहेत का हे देखील तपासले जात आहे. आता या प्रकरणामध्ये आणखी कोणते अपडेट्स येत आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच.